महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरमधील शासकीय निरीक्षण गृहातून 8 मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मुलींनी निरीक्षण गृहातील लोखंडी गज वाकवून पळ काढलाय। यातील 7 मुलींना ताब्यात घेतलं असून एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली आहे। या प्रकरणी हिल्लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इथल्या सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली। दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर हिल्लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील 7 मुलींना शोधून काढले आहे। एक मुलगी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली। 7 मुलींना कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या ताब्यात घेतलेल्या मुलींना शासकीय निरीक्षण गृहात पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे। रेल्वे, बस स्थानक आणि इतरत सापडलेल्या मुलींना या शासकीय मुलींच्या निरीक्षण गृहात ठेवलं जातं। दरम्यान पळून गेलेल्या मुली उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार या भागातील आहेत। शासकीय गृहातील भिंती आणि लोखंडी जाळी कमकुवत असून यापूर्वी देखील दुरुस्तीची मागणी होत असून शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।